टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराचाच एक भाग असलेल्या गरुड मंडपाच्या पुनर्बांधणीच्या प्रत्यक्ष कामाला आता सुरुवात झालेली आहे। या गरुड मंडपासाठी लागणारे जे काही खांब आहेत ते आता इकडे जाऊ का। कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराला लागून असलेल्या गरुड मंडपाच्या पुनर्बांधणीच्या प्रत्यक्ष कामाला आता सुरुवात झालेली आहे। गरुड मंडपाच्या कामासाठी लागणारे जे खांब आहेत ते उभारण्याची प्रक्रिया आता सुरू झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। खरं तर अंबाबाई मंदिर आणि गरुड मंडपाला एक वेगळं धार्मिक महत्त्व आहे। अंबाबाईच्या उत्सव काळामध्ये याच गरुड मंडपामध्ये अंबाबाईची पालखी आहे ती विसावत असते। त्याचबरोबर अनेक धार्मिक विधी याच गरुड मंडपामध्ये होत असतात। मात्र काळाच्या ओघामध्ये ह्या सगळ्या गरुड मंडपाचं लाकडी बांधकाम जे आहे ते कुठेतरी खराब झालेलं होतं। लाकडाला वाळवी देखील लागलेली होती आणि त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून खरं तर या सगळ्या गरुड मंडपाच्या पुनर्बांधणीचं काम आहे ते हाती घेण्यात आलं आहे। पुन्हा एकदा मूळ रूपातच या सगळ्या गरुड मंडपाचं काम आहे ते केलं जाणार आहे आणि आपण बघू शकतो या सगळ्या गरुड मंडपाच्या कामासाठी नागपूरमधून विशेष लाकूड आहे ते आणण्यात आलेलं होतं। त्याचबरोबर पावसामुळे काही काळ हे काम आहे ते थांबलेलं होतं। मात्र आता पाऊस थोडासा कमी झाल्यानंतर या गरुड मंडपाच्या पुनर्बांधणीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्याचं बघायला मिळते आणि हेच काम सुरू असताना देखील कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून देखील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने खबरदारी घेतल्याचं पाहायला मिळतंय। ज्या ठिकाणी हे सगळं बांधकाम सुरू आहे त्या ठिकाणी जे काही भाविक येत आहेत त्यांना प्रवेश आहे तो निषिद्ध करण्यात आलेला आहे। आपण बघू शकतो बॅरिकेड्स लावून हा सगळा परिसर जो आहे तो बंदिस्त केला जातोय आणि त्यामुळे या सगळ्या कामासाठी 12 कोटी रुपयाचा खर्च देखील केला जाणार आहे। आता एका बाजूला अंबाबाई विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्याला मंजुरी मिळालेली असताना आता दुसरीकडे अंबाबाई मंदिर परिसरात असलेल्या याच गरुड मंडपातील पुनर्बांधणीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यामुळे भाविकांसाठी देखील एक ही महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल आणि एक भाविकांसाठी देखील एक चांगली गोष्ट म्हणावी लागेल। जर्नलिस्ट सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।